सुरुवात एका खूप सुंदर दृश्याने होते आहे. दुपारची वेळ आहे, सगळीकडे असं सोनेरी उन्हं पसरलंय आणि एक वयस्कर गृहस्थ पांढरा शुभ्र शर्ट आणि गडद पॅन्ट घालून एका वाटेवरून चालत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास दिसतोय आणि त्यांच्या डाव्या हाताला आंब्याच्या लहान झाडांची रांग आहे. हो आणि जमिनीवर तो जो वाळलेल्या गवताचा आणि पानांचा थर दिसतोय ना, हो, तो जाड थर. तो खूप महत्वाचा आहे. त्यांच्या चालण्यात एक सहजता आहे, जणू काही ती जमीन आणि ते एकमेकांना कित्येक वर्षांपासून ओळखत आहेत. अगदी. हो, आणि ती सहजता त्यांच्या अनुभवातून आलेली आहे. जमिनीवर जो तो थर आहे ना, त्याला शास्त्रीय भाषेत आच्छादन किंवा मल्चिंग म्हणतात. आच्छादन. हो, हे केवळ असं नैसर्गिकरित्या पडलेली पानं नाहीयेत, तर ही एक विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे. या आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जवळपास 60 ते 70% वाढते. काय सांगताय? तब्बल 70%? म्हणजे सिंचनासाठी लागणारं पाणी खूपच कमी लागत असणार. हो ना, पण याचा जमिनीच्या आरोग्यावरही काही परिणाम होतो का? निश्चितच. तोच तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आच्छादन काय होतं की हळूहळू कुजतं आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढवतं. अच्छा. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी एक उत्तम वातावरण तयार होतं, जे पिकांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतं. म्हणजे ही फक्त पाण्याची बचत नाही, तर जमिनीला रासायनिक खतांशिवाय जिवंत ठेवण्याची एक पद्धत आहे. वाव. आणि याच पारंपरिक दृश्याच्या पार्श्वभूमीवर दूर आकाशात एक अजस्त्र पवनचक्की संथपणे फिरताना दिसते आहे. हो, मी तेच पाहिलं. म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा हा संगम खरंच विलक्षण आहे. अगदी. खरंच एकाच चौकटीत शेतीची हजारो वर्षांची परंपरा आणि ऊर्जेचं भविष्य दोन्ही दिसतंय. आता ते गृहस्थ पुढे चालत आहेत आणि वाऱ्याची मंद झुळूक पानांतून एक संगीत तयार करत आहे. आणि आता ते एका मोठ्या सौर ऊर्जेच्या पॅनलच्या रचनेखालून जात आहेत. हे दृश्य थोडं अनपेक्षित आहे. म्हणजे शेताच्या मधोमध सौर पॅनल. हेच या मॉडेलचं वैशिष्ट्य आहे. याला ॲग्रीव्होल्टाईक्स असं म्हणतात. ॲग्रीव्होल्टाईक्स? हो, ॲग्रीव्होल्टाईक्स म्हणजे शेती आणि सौर ऊर्जा निर्मिती एकाच जमिनीवर एकत्र करणं. या शेतकऱ्याने फक्त वीज निर्मितीसाठी पॅनेल लावलेले नाही आहेत, तर त्यांनी जमिनीचा दुहेरी वापर केला आहे. पण मग एक साधा प्रश्न मनात येतो, या पॅनेलच्या सावलीमुळे खालच्या पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही का? म्हणजे सूर्यप्रकाश तर महत्त्वाचा आहेच. खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ॲग्रीव्होल्टाईक्समध्ये याच गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. यात पॅनेलची रचना आणि उंची अशी ठेवली जाते की पिकांना आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश मिळेल. अच्छा. उलट काही पिकांसाठी दुपारच्या कडक उन्हापासून संरक्षण मिळाल्यामुळे त्यांची वाढ चक्क चांगली होते. अरे वा. आणि या मॉडेलमुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, ज्यामुळे पुन्हा पाण्याची बचत होते. शिवाय ही बाग विजेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. म्हणजे पवनचक्की आणि हे सौर पॅनल मिळून? हो, दोन्ही मिळून गरजेपेक्षा जास्त वीज तयार होते, जी ते कदाचित ग्रीडला विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळवत असतील. म्हणजे हे एक स्वयंपूर्ण परिसंस्था बनवण्यासारखं आहे, जिथे प्रत्येक घटक दुसऱ्याला मदत करतो. अगदी बरोबर. आता बागेच्या आत जसजसं आपण पुढे जातोय, तसतसं एक वेगळाच अनुभव येतोय. आंब्याच्या झाडं मोहराने अक्षरशः लगडलेली आहेत. हां. प्रत्येक फांदीवर हजारो पिवळसर नाजूक फुलं आहेत. आपण त्याला मोहर म्हणतो. त्याचा एक गोड सुगंध सगळीकडे दरवळतोय. हा मोहर म्हणजे या बागेच्या आरोग्याचं प्रतीक आहे. चांगला मोहर येण्यासाठी झाडाला योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी आणि पोषण मिळणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि अशा नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या आंब्याच्या मोहराचा टिकाव जास्त काळ असतो आणि त्याचं फळात रूपांतर होण्याचं प्रमाणही रासायनिक पद्धतींपेक्षा जास्त असतं. शेतकऱ्यांसाठी हा केवळ फुलोरा नाही, तर त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचं हे पहिलं दृश्य फळ आहे. आणि इथेच बाजूला एक साधं जुनं कौलारू घर दिसतंय. सिमेंटचं चकचकीत बांधकाम नाही, पण ते त्या वातावरणात अगदी मिसळून गेले आहे. त्या घराचं महत्त्व केवळ भावनिक नाहीये, तर ते व्यावहारिक सुद्धा आहे. म्हणजे कसं? यशस्वी एकात्मिक शेती मॉडेलमध्ये साठवणूक आणि प्राथमिक प्रक्रियेची सोय शेतातच असणं महत्त्वाचं असतं. हे घर कदाचित त्यासाठीच वापरलं जात असेल. अच्छा, म्हणजे फळं साठवणं किंवा प्रतवारी करणं. हो, किंवा खत आणि अवजारं ठेवणं. यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो. त्या घराच्या अस्तित्वामुळे ही बाग केवळ एक उत्पादन घेण्याची जागा न राहता एक उद्योग बनते. हे खूपच मनारी आहे. आता त्यांचा प्रवास बागेच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या दगडी विहिरीपाशी थांबतो. ही विहीर खूप जुनी दिसतीये. हो. तिचे दगड
त्यावर उगवलेलं शेवाळ सगळंच काळाचा प्रवास सांगताय. विहिरीचं पाणी अगदी नितळ, हिरवंगार आणि शांत आहे. ही विहीर म्हणजे या बागेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. आजकाल बोरवेलच्या जमान्यात अशा पारंपरिक विहिरी जतन करणं खूप महत्त्वाचं आहे. ते का? कारण बोरवेल थेट भूगर्भातील खोलवरचा पाणीसाठा रपसतो, ज्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. याउलट अशा उथळ दगडी विहिरी पावसाळ्यात नैसर्गिकरित्या भरतात आणि आजूबाजूच्या परिसरात भूजल पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. अच्छा, म्हणजे त्या एक प्रकारे रिचार्ज पॉइंट म्हणून काम करतात. अगदी बरोबर. त्या एक प्रकारे रिचार्ज पॉइंट आहेत. म्हणजे ही विहीर पाणी फक्त देत नाही, तर पाणी जमिनीत मुरवायलाही मदत करते. पण एवढ्या मोठ्या बागेला या एका विहिरीचं पाणी पुरत असेल का? इथेच तर खरी गंमत आहे. आपण सुरुवातीला आच्छादनाबद्दल बोललो, ज्यामुळे पाण्याची गरज 70% कमी झाली. हो. मग ॲग्रिव्होल्टिक्समुळे बाष्पीभवन कमी होतं. म्हणजे पाण्याची मागणीच इतकी कमी केली आहे की या विहिरीवरचा ताण खूप कमी झाला आहे. खरंय. हेच एकात्मिक नियोजनाचं यश आहे. त्यांनी समस्या सोडवण्यापेक्षा समस्या निर्माणच होऊ दिली नाही. आणि बघा ना, त्या विहिरीच्या पाण्यात डोलणाऱ्या माडाच्या झाडांचं प्रतिबिंब दिसतंय, जे या शांत आणि संतुलित पर्यावरणाचं प्रतीक आहे. खरंच खूप शांत वाटते ते दृश्य बघून. आता ते बागेच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे एका मोकळ्या जागेत आले आहेत. इथे जमीन नुकतीच नांगरलेली दिसते. हां, सगळीकडे तांबड्या मातीचे ढिगारे आहेत आणि आंब्याची नवीन लहान रोपं एका सरळ रेषेत लावलेली दिसत आहेत. आधीच्या घनदाट बागेनंतर ही मोकळी जागा एका नवीन अध्यायाची सुरुवात वाटते. अगदी. हे दृश्य त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे. ते वर्तमानात जगत असले तरी त्यांचा विचार भविष्याचा आहे. म्हणजे या मॉडेलमधून त्यांना चांगला आर्थिक परतावा मिळतो आहे आणि म्हणूनच ते आता बागेचा विस्तार करत आहेत. बरोबर. सुरुवातीला सौर पॅनल आणि पवनचक्कीचा खर्च जास्त वाटू शकतो, पण 5 ते 7 वर्षात तो पूर्ण वसूल होतो आणि त्यानंतर वीज आणि पाणी बचतीमुळे निव्वळ नफ्यात मोठी वाढ होते. अच्छा. आणि म्हणूनच हा विस्तार म्हणजे निव्वळ जमिनीचा तुकडा वाढवणं नाही, तर एका यशस्वी विचारसरणीचा विस्तार आहे. ही नवीन रोपं म्हणजे पुढच्या पिढीसाठी केलेली गुंतवणूक आहे. हो, कारण आज लावलेली ही लहान रोपं 10-15 वर्षांनी फळं देतील. बरोबर. हा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा वारसा आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ती दूरवर फिरणारी पवनचक्की अजूनही साथ देत आहे. जणू काही ती या नवीन सुरुवातीला अखंड ऊर्जा पुरवण्याचं वचन देत आहे. दिवसाच्या शेवटी ते गृहस्थ एका लहान हिरव्यागार आंब्याच्या झाडाजवळ थांबतात. ते कॅमेराकडे पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद समाधानी हास्य पसरतं. त्या हास्यात थकवा नाहीये, तर एक प्रकारची शांती आणि अभिमान आहे. त्या एका हास्यात त्यांच्या संपूर्ण जीवन तत्वज्ञानाचा सार आहे. शब्दांची गरजच नाहीये. त्यांच्या मागे पसरलेली ती समृद्ध जमीन, ती स्वयंपूर्ण व्यवस्था, हे सगळं त्यांच्या कष्टाची आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याची गोष्ट सांगतंय. खरंय. त्यांनी कुठेतरी लिहून ठेवलंय की समाधान पैशात नाही, मातीत आहे. पैसा येतो आणि जातो, पण सुपीक झालेली माती पिढ्यानपिढ्या तुमचं पोट भरते. त्यांचं हे हास्य त्या वाक्याचं प्रतिबिंब आहे. अप्रतिम. तिथे जवळच एक तरुण व्यक्तीही उभी आहे. आता हे गृहस्थ आपल्या मोटरसायकलकडे वळतायत. हो. दिवसभराचं काम संपवून घरी परतण्याची वेळ झाली आहे. हो. आणि जातानाही त्यांची नजर आपल्या बागेहार खेळलेली आहे. आपल्या बहरलेल्या बागेकडे आणि त्या पवनचक्कीकडे एक शेवटचा समाधानाचा कटाक्ष टाकून ते बाईकवर बसतात आणि घराच्या दिशेने निघतात. हो. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हे केवळ एका दिवसाच्या चांगल्या कामाचं नाही, तर एक अर्थपूर्ण जीवन जगल्याचं समाधान आहे. खरंच हा संपूर्ण प्रवास फक्त एका शेतकऱ्याच्या दिवसाचं वर्णन नाही, तर एक मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आहे परंपरेचा आदर करून भविष्याचा वेध घेण्याची आणि निसर्गाला सोबत घेऊन प्रगती करण्याची. अगदी. पण जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? या एका व्यक्तीने हे एक आदर्श मॉडेल तयार केलं आहे. ते यशस्वी आणि टिकाऊ आहे हे स्पष्ट आहे, पण हा एकट्याचा यशस्वी प्रयोग आहे की भारतीय शेतीसाठी हा एक व्यवहार्य पर्याय बनू शकतो? महत्वाचा प्रश्न आहे. या मॉडेलला मोठ्या स्तरावर राबवण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काय बदल करावे लागतील? कारण तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्ञान उपलब्ध आहे, पण ते देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल का, हा खरा प्रश्न आहे.